पावसाळा आला म्हणजे घरी घेवड्याची भाजी ही झालीच पाहिजे. याला वालपापडीसुद्धा म्हणतात, पण ही पावसाळ्यातच मिळते आणि इतकी चविष्ट याची भाजी होते. ते मी 1/2 किलो घेवडा स्वच्छ निवडून घेतलेला आहे आणि दोन पाण्यामध्ये व्यवस्थित धुवून घेतला आहे. इथे कढईमध्ये तेल घातलं आहे, जिरं घातलं आहे, मोहरी घातली आहे आणि हिंग. पावसाळी भाज्या ज्या असतात त्याला हिंग आवर्जून घाला, त्यांनी डायजेशन खूप चांगलं होतं आणि आपल्याला ती भाजी बाधत नाही. एक बारीक कापलेला कांदा ह्यात घातलेला आहे. कांदा गुलाबी झाला की त्यामध्ये एक अर्धा टोमॅटो बारीक कापून घातला आहे. एक अर्धा चमचा मी इथे आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे. तुम्ही नाही घातली तरी चालेल, पण आलं लसणाच्या पेस्टमुळे टेस्ट खूप छान येते. कच्चेपणा जाईपर्यंत 2 मिनटं हलकं परतून घ्या. मग ह्याच्या सुके मसाल्यांमध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर आणि मी कांदा लसूण मसाला घातला आहे. तुमच्याकडे साठवणीतला कोणताही मसाला असेल तो चवीनुसार तुम्ही घाला. ह्यामध्ये धुतलेली आपण ही वालपापडीची भाजी ह्यामध्ये घालून घेऊया आणि आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि तुमच्याकडे जर शेंगदाण्याचा कूट असेल तर तो घाला. माझ्याकडे आज शेंगदाण्याचा कूट नव्हता, त्यामुळे मी इथे अख्खे शेंगदाणे घातलेत. पण हे अख्ख्या शेंगदाण्याची टेस्टसुद्धा एकदम भन्नाट लागते भाजीमध्ये. कधीतरी तुम्ही शेंगदाण्याचा कूट न घालता असे अख्खे शेंगदाणे घालून पहा. आता आपण झाकून ह्याला 2 ते 3 मिनटं आपण वाफेवरती शिजू दिलेलं आहे. 2 मिनटानंतर आपली ही भाजी तयार आहे. मस्त गरमागरम भाकरीसोबत किंवा वरण भातासोबत खा आणि मजा करा.